दिल्लीतील या स्फोटानंतर महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांमध्ये आता अलर्ट जारी करण्यात आला आहे। मुंबईसह पुणे आणि नागपुरातील पोलीस अलर्ट मोडवर आलेले आहेत। मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक परिसरामध्ये श्वान पथकाच्या मदतीने झाडाझडती करण्यात आली। साकीनाका असल्फा मेट्रो भागात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली। दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर नागपुरात सुद्धा पोलीस अलर्ट मोडवर आले। आरएसएसचं मुख्यालय, बस स्थानक तसंच मुख्य बाजारपेठांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पुणे शहरात सुद्धा यंत्रणांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्याच्या सुरक्षेचा आढावा सुद्धा घेतला। मुख्यमंत्र्यांकडून पोलीस यंत्रणेला सतर्कतेचे आदेश देण्यात आले। सगळ्या यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहावं, मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मुंबईमधून ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। शिल्पा, खरं तर दिल्लीमध्ये स्फोट झाला। दिल्ली देशाची राजधानी, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीनंतर आता देशभरातली जी महत्त्वाची शहरं आहेत तिथं हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। मुंबईतली काय परिस्थिती आहे? मुंबईमध्ये रस्त्यावर ठिकठिकाणी पोलीस असतील किंवा इतर यंत्रणा दिसतायत का? विक्रांत, आपण जर पाहिलं तर दिल्लीमध्ये भीषण स्फोट झाला आणि या घटनेने संपूर्ण देश हादरून गेलेला आहे आणि त्याच अनुषंगाने देशातील किंवा महाराष्ट्रातील विविध जी शहरं आहेत त्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबई शहरामध्ये देखील हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सध्या जर आपण माझ्या पाठीमागे पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे। दिल्लीमध्ये स्फोट झाला आणि त्यानंतरच अगदी काही तासांमध्ये मुंबई शहरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला। मुंबई शहरातील जी वर्दळीची गर्दीची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे। मुंबई शहरातील महत्त्वाचं असलेलं सीएसटी स्थानक असेल किंवा दादर असेल, कल्याण असेल, अशा महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी असते। 24 तास या रेल्वे स्थानकांवर गर्दी पाहायला मिळते आणि अशा ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त, सुरक्षा असतील, डॉग स्क्वॉड असतील तैनात करण्यात आलेले आहे। गर्दीच्या वर्दळीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय आणि जे नागरिक येत आहेत त्यांना आव्हान देखील केलं जाते किंवा एखादा संशयित नागरिक सापडला तर त्याची कसून चौकशी केली जात आहे, बॅगांची तपासणी केली जात आहे। मुंबई शहरातील महत्त्वाची जी धार्मिक स्थळं आहेत, मग ते सिद्धिविनायक मंदिर असेल किंवा इतर जी मंदिरं आहेत त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त, सुरक्षा तैनात करण्यात आलेली आहे। प्रत्येक नागरिकाची कसून चौकशी, तपासणी केली जात आहे। गेट ऑफ इंडिया असेल किंवा इतर मरीन ड्राईव्ह असेल किंवा इतर महत्त्वाची ठिकाणं असेल, मुंबई शहरातलं सीएसटी हे महत्त्वाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी देखील आपल्याला पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय आणि मुंबई पोलिसांकडून देखील वारंवार आव्हान केलं जाते की नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाहीये, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं देखील आव्हान केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील तसे आदेश देखील दिलेले आहेत। मुंबई शहरातील जे पोलीस आहेत ते आता अलर्ट झालेले पाहायला मिळतात। रात्रीपासूनच प्रत्येक ठिकाणी हा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि सध्या जरी आपण पाहिलं तर सकाळच्या वेळी देखील प्रत्येक ठिकाणी हा पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय। भुयारी मार्ग असतील किंवा इतर धार्मिक स्थळं असतील, रेल्वे स्थानक असेल किंवा इतर गर्दीची वर्दळीची जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। विविध मशनी देखील पाहायला मिळत आहे, डॉग स्क्वॉड देखील आहे आणि प्रत्येक नागरिकाची जो संशयित नागरिक सापडेल त्याची देखील तपासणी केली जात आहे, चौकशी केली जात आहे आणि नागरिकांना वारंवार आवाहन केलं जात आहे की कोणत्याही संशयित गोष्टी आढळल्यास ती ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधा किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं देखील आवाहन केलेलं आहे आणि दिवसभरामध्ये हा पोलीस बंदोबस्त असाच तैनात असेल। विक्रांत, बरं, धन्यवाद शिल्पा दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी। दिवसभरात वेळोवेळी तुमच्याकडून माहिती घेतच राहू। दिल्लीमध्ये काल झालेल्या स्फोटानंतर राज्यातील महत्त्वाची शहरं ही हाय अलर्टवर आहेत। केवळ राज्यातीलच नव्हे तर देशभरातली महत्त्वाची शहरं आता हाय अलर्टवर आहेत। मुंबईचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा परिसर आणि सोबतच महत्त्वाची धार्मिक स्थळं, महत्त्वाची रेल्वे स्थानकं, सगळ्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला।